स्वराज्याला अशी गरज का पडली की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करावा लागला? तू राज्याभिषेक म्हणालास. हा शब्द राजाभिषेक आहे. 1,42,00,000 होऊन इतका खर्च शिवराजाभिषेकाला आला. शिवरायांना हा सगळा राजाभिषेक आपण म्हणतो त्याला आपल्या डोक्यात येतं 6 जून 1674. त्या दिवशी राजाभिषेक झाला. तर असं नाहीये. औरंगजेबाच्या पदरी मिर्झा राजे जयसिंग, महाराजा जसवंत सिंग हे जे काम करायचे त्यांचं बघ मिर्झा राजे जयसिंग होते कोण? गुलाम औरंगजेबाचे. ज्या वेळेला ते चिडले की अरे जो मनुष्य आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून सतत पळाला त्याला माझ्या पुढे उभं केलं. हे व्यवहार ज्ञान तुमच्या बादशहाचं. शिवछत्रपतींचा जन्म आणि त्यांचा राजाभिषेक ही वेळ येईपर्यंत राजा म्हणजे सुलतान, राजा म्हणजे बादशाह, बरं, राजा म्हणजे मुसलमान, बरं, हीच सगळ्या लोकांची भावना होती. कारण राजा पाहिलाच नाही, बादशाह आहे किंवा सुलतान आहे तोच पाहिलेला आहे. राजा म्हणजे हिंदू नाहीच होऊ शकत. तर ह्या राज्य व्यवहार कोशातनं महाराजांनी दाखवून दिलं की त्यांना मराठी या भाषेबद्दल किती प्रेम होतं, राजा किती श्रेष्ठ बघ. ह्याच्या पूर्वी जे राजे होते त्यांनी आपल्या नावाने शक सुरुवात केले. तर असं म्हटलं जातं की महाराज सेक्युलर होते. हां, तर महाराज सेक्युलर होते का? तर ह्याच्यावरती मी 2 उदाहरणं देतो आणि मग त्यावरनं त्या गोष्टी सेक्युलरिझममध्ये बसतात का हे आपण बघूया. 2 काय मी 3 उदाहरणं देतो. त्याच्या शिक्षा ज्या होत्या हे जर पाळलं नाही तर ते म्हणजे तुला डायरेक्ट अंगरखा घालून तेलात माखलेला पेटवून देणं. तर जेव्हा शिवाजी महाराजांचा राजाभिषेक करायचा होता हो, तेव्हा काही स्थानिक पातळीवर पण विरोध झाला आणि असंही म्हटलं जातं की ब्राह्मणांनी विरोध केला. एवढ्या मोठ्या माणसासमोर, त्याच्या राज्यात, त्याच्या दरबारात, त्याच्या समोर जे शिवाजी महाराज ही सिंहगर्जना करू शकतात त्यांच्यात काय डेअरिंग असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी.